सकाळच्या नाश्त्यासाठी असो की रात्रीच्या जेवणासाठी हा मूग डाळीचा पौष्टिक पराठा माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. मूग डाळीचा पराठा बनवण्यासाठी कणिक भिजवून घेऊ. त्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन घेतलं आहे. बेसन घातल्यामुळे पराठे चांगले खुसखुशीत होतात. आता त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ एकदम मऊ असं मळून घ्यायचं. जसं आपण नेहमी चपातीसाठी पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पीठ झालं तर पराठे लाटताना फाटण्याची शक्यता असते. आता हे पीठ झाकण लावून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि पराठ्याचं जे सारण आहे ते सारण बनवायला घ्यायचं. आता इथे मी अर्धा कप मूग डाळ 2 तासापूर्वी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवून दिली होती. आता ती फुलून जवळजवळ 1 कप झाली आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1.5 ते 2 इंच आलं घातलं आणि त्यामध्ये ही डाळ पाण्यामधून उपसून घातली आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. पाणी न घालता ही डाळ बारीक वाटून घ्यायची. एकदम बारीक पेस्ट करायची नाही, थोडी जाडसरच ठेवून द्यायची. आता एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं आणि कढीपत्त्याची 7-8 पानं घालायची. आता कढीपत्त्याची पानं चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची, कारण कढीपत्त्याची चव पराठ्यामध्ये खूप छान लागते. आता त्यामध्ये वाटून घेतलेली डाळ घालायची आणि ह्या डाळीवरच लगेच मीठ, हळद आणि तिखट घालायचं. आता हे मसाले डाळीमध्ये चांगले मिसळून घ्यायचे आणि मंद गॅसवर ही डाळ चांगली कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची. आता डाळ जर जास्त पातळ असेल तर हे मिश्रण तयार होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल, म्हणून डाळ वाटताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही. तर मंद गॅसवर जवळजवळ 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही डाळ चांगली कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची आहे. आणि ही डाळ सतत हलवत राहायची आहे, म्हणजे ती पॅनच्या तळाला लागणार नाही. सुरुवातीला या डाळीचा एकत्र असा गोळा तयार होतो आणि जसं जसं आपण परतत जाऊ तसं ती डाळ मोकळी मोकळी होते. तुम्हाला जर हा पराठा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचा असेल तर आदल्या दिवशीच हे मिश्रण तयार करून हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता, म्हणजे आपला सकाळचा बराचसाच वेळ वाचेल. या पराठ्यामध्ये आपण जास्त मसाले घातलेले नाहीत. शक्य होईल तेवढं कमीत कमी मसाल्यामध्ये पौष्टिक पराठा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ 7 ते 8 मिनिटानंतर डाळ चांगली कोरडी व्हायला लागली आहे. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आणि हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यावर थोडासा पाण्याचा शिडकावा मारायचा आणि झाकण ठेवून मंद गॅसवर 1 ते 1.5 मिनिटांसाठी वाफ आणायची. आता आपलं पराठ्याचं सारण तयार झालं आहे. आता ते थंड होण्यासाठी 5 मिनिटं ठेवून देऊ. एवढ्या वेळेपर्यंत आपली कणिक पण चांगली भिजली आहे. आता आपण नेहमी चपाती बनवण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढाच पिठाचा गोळा इथं घ्यायचा आहे. आता हा गोळा थोडा चपटा करून कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि त्याची पारी तयार करायची. आता या पारीमध्ये जेवढं मावेल तेवढं मूग डाळीचं सारण भरायचं. जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला आहे जवळजवळ तेवढ्याच आकाराचं मूग डाळीचं सारण या पारीमध्ये भरायचं. पारीमध्ये सारण दाबून भरायचं आणि ही पारी हलक्या हाताने हळूहळू बंद करायची. आता हळूहळू गोळा बनवून घ्यायचा आणि जे वरती पीठ शिल्लक राहतं ते पीठ काढून टाकायचं नाही, ते त्या पिठाच्या गोळ्यावरच दाबून घ्यायचं. आता हा गोळा थोडा चपटा करून घ्यायचा आणि पळपोटवर थोडंसं पीठ टाकून त्यावर हा गोळा ठेवायचा आणि अगदी हलक्या हाताने हा सगळीकडे पसरून घ्यायचा. त्यामुळं पराठ्यामधील जे सारण असतं ते अगदी कडेपर्यंत पसरलं जातं. आता हा पराठा लाटून घेऊ, पण हा चपातीसारखा भरभर लाटायचा नाही, थोडा हलक्या हातानेच लाटून घ्यायचा, कारण आपण त्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि पीठही आपलं खूप मऊ आहे, त्यामुळे पराठा फुटण्याची शक्यता असते. आता हा पराठा खूप जाड लाटायचा नाही, आपण जशी चपाती लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडासा जाड ठेवायचा. आता हा पराठा अलगद उचलून गरम तव्यावर टाकायचा. पराठा तव्यावर टाकताना तवा चांगला तापवून घ्यायचा आणि गॅस मध्यम ठेवायचा. आता पराठ्याला लगेच तेल लावायचं नाही. पराठा दोन्ही बाजूनी चांगला सेकून घ्यायचा आणि मग त्याच्यावर तेल लावायचं, म्हणजे पराठा चांगला खरपूस भाजतो. ह्या पराठ्यासाठी पीठ अगदी मऊ मळून घेतलेलं असेल तर पराठा अजिबात फाटत नाही. फक्त लाटताना तो हळूवार हाताने लाटावा लागतो. हा मूग डाळीचा पराठा
खूप वेळाचा मऊ राहतो, त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. मी इथे 1 कप गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन म्हणजे एकूण 1.25 कप पीठ आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतली होती. एवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे 4 आणि छोट्या आकाराचा 1 असे 5 पराठे तयार झाले आहेत. पराठा भाजताना कडेनं चांगला दाबून घेऊन भाजायचा, कारण पराठा फुगला की त्याच्या कडा नीट भाजल्या जात नाहीत. त्यामुळे ते चमच्याने दाबून घ्यायचं आणि पराठा खरपूस भाजून घ्यायचा. तुम्हाला जर या पराठ्यामध्ये तिखट घालायचं नसेल, त्याऐवजी मिरची घालायची असेल, तर जेव्हा आपण डाळ मिक्सरला वाटून घेतो तेव्हा आलं लसूण बरोबर मिरचीही वाटून घ्या. तुम्ही बघू शकताय मूग डाळीचं सारण पराठ्याच्या अगदी कडेपर्यंत पसरलं आहे. तर असा हा पौष्टिक मूग डाळीचा पराठा एकदा नक्की बनवून पहा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छान छान पदार्थांबरोबर. धन्यवाद.